अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्धिवल्लभं जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वागविलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती वंदू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः तस्य स्मरणमात्रेनो सर्वपापैः प्रमुच्यते। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचनासाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 22वा श्लोक आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे। आज आपण या प्रांगणामध्ये जी उपस्थित आहात ते आपल्या सर्वांची सुपरिचित असणारे वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण प्रल्हादराव अंबाजीराव मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यांचे सुपुत्र श्रीमान लक्ष्मण आप्पा प्रल्हादराव मुंडे, श्रीमान भरत प्रल्हादराव मुंडे आणि श्रीमान श्री विठ्ठल अंबाजीराव मुंडे परिवारांनी आपल्या बंधूंच्या आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। द्वितीय पुण्यस्मरण आहे, त्यामध्ये ही अल्पशी प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला आहे। चिंतनासाठी निवडलेला जो श्लोक आहे तो श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील सर्वांना सुपरिचित असणारा श्लोक आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये असे काही श्लोक आहेत की ते जवळजवळ रसातळातील सर्वांना ज्ञात आहेत। जसं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हा सर्वांना कानपाठ आहे। तसे असे काही ठराविक श्लोक आहेत, ते श्लोक म्हणजे समग्र गीताच आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आज हा पुण्यतिथीचा सोहळा आहे। वैकुंठवासी प्रल्हादराव अण्णा यांचं जीवन पारमार्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी खर्ची केलं आणि या इहलोकाची यात्रा पूर्ण केली। ती पूर्ण करत असताना अनपेक्षितपणे पूर्ण झाली। म्हणजे जाण्याचा कालावधी नव्हता, तरी पण काही गोष्टी ह्या आपल्या हातामध्ये नाही बरं का। या ज्ञानाने अण्णांनी देह पंचतत्वामध्ये विलीन केला। मी थोडंसं बोलल
नेहमी तुम्ही श्रवण करता, जाणं हे प्रत्येकाला निश्चित आहे, यात दुमत नाही. भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, अर्जुना अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिनः अनासिनो प्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत. बर का, जाणं प्रत्येकाला आहे. आपण नेहमी चिंतन करतो, इथ नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती. होय महाराज, किंबहुना आपल्याला शाळेमध्ये कविता होती, पराधीन आहे जगी पुत्र मानवाचा, या ज्ञाने जिने पराधीन आपुल्या हाती. साधू संतांनी चिंतन केलेलं आहे. कारण आपण स्वतंत्र नाही. जो जो स्वतंत्र आहे तो एक तर ईश्वर आहे, नसेल तर तो संत आहे. आणि जो जो पराधीन आहे तो जीव आहे. तो जीव कोटीमध्ये जन्माला आलेला आहे. तसं जीव हा पराधीन आहे. पराधीन जिने पराधीन आपुल्या हाती, याच्या हातामध्ये काहीच नाही. हो, ग्रास गिळता सत्ता हाती नाही, या न्यायाने. मला विस्तार करायचा नाही, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. अण्णांनी देह पंचतत्वामध्ये विलीन केला बर का. तो दुःखाचा डोंगर मुंडे परिवारासह ग्रामवासियांवर कोसळला की ज्या व्यक्तीने संपूर्ण हयात परमार्थासाठी, सामाजिक क्षेत्रासाठी, राजकीय क्षेत्रासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जेवढ्या गोष्टी काही आपल्याला शक्य आहेत करता येतील तेवढं करण्याचा प्रयत्न केला. कधी कुणाचं वाईट आपल्या हातून घडू नये ही सतत त्यांची तळमळ होती. किंबहुना कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. या ज्ञानाने त्यांनी आपलं जीवन जगलं आणि आपल्या परिवाराला देखील तीच शिकवण त्यांनी पाठीमागे दिली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारे एक युवा नेतृत्व आज आपल्या परिसरामध्ये, गावामध्ये अगदी मोठ्या उमेदीनं पुढे आलेला आहे. आणि ते करत असताना, त्यांचं सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र सांभाळत असताना परमार्थाला अनुकूल असणारा हा पोऱ्या आहे. आपणचं जीवन म्हणजे परमार्थाला अनुकूल आहे. कोणी एखादी गोष्ट सांगितली आणि त्यांनी नाही म्हटलं असं नाही. त्यांना जे शक्य आहे ते वेळोवेळी मदत करत आलेले आहेत. असं हे मुंडे परिवार आहे. वडिलांच्या पश्चात देखील गावाचं ऋण, समाजाचं ऋण ही जपणारी पिढी आहे. मी बोलल, तुम्ही म्हणाल तुम्हाला बोलायलाच बसवलंय बर का. एकाच वाक्यात सांगतो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. सर्व क्षेत्रामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करणारी संतती आपल्या परिवारामध्ये जन्माला यावी, मी याच मताचा आहे. भले त्यानं भलं मोठं काही करावं, ठीक आहे, शक्ती असेल तर व्हायलाच पाहिजे, परंतु त्याची जेवढी क्षमता आहे, जेवढी ताकद आहे, जेवढी कुवत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न आणि चांगलं करण्याचा प्रयत्न आपल्या संततीने केला पाहिजे, मी या मताचा आहे. आपणनी अण्णांच्या पश्चात सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, पारमार्थिक क्षेत्र असेल, एक पूर्ण वेळ देण्यासाठी, आता तसे भूमिपुत्र आहेत ते, तरी पण त्यांचं बरंचसं जीवन परळीकडे जास्त होतं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ते म्हटले, महाराज आता परळीकडे राहून जमणार नाही, म्हणून संपूर्ण परिवार त्यांनी गावाकडे आणला. म्हणलं ठीक आहे, स्वागतच आहे, अधूनमधून तर होतच. आणि हे कार्य पुढं करत असताना वडिलांच्या पश्चात अण्णाविषयी जर बोलायचं म्हटलं, एक मितभाषी व्यक्तिमत्व म्हणजे
अण्णा, सज्जन व्यक्तिमत्व, आणि महागारी नाव कोणाचंही निघत नाही. कोण कुणाचं नाव घ्यायला काय बंद पडले? मी बोलल, मूरत से सूरत बड़ी बिन पंख उड़ जाए, अरे मूरत तो जाती रहेगी कीरत कभी न जाए. उत्तमची उरे कीर्ती मागे या ज्ञान त्यांचं जाणं आहे बर का. आज त्यांचं पुण्यस्मरण आहे, द्वितीय पुण्यस्मरण. मला वेळेचं बंधन आहे. या कार्यक्रमाचं आयोजन अगदी कमी वेळामध्ये सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आपण सर्व मान्यवर उपस्थित आहात. आज भगवान दत्तात्रेयाची जयंती आहे, योगायोग आहे, गुरुवार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला ते योग आता सांगायचे नाही. आणि विशेषतः चालत असणारा हा कालखंड श्रीमद भगवद्गीतेचा जयंती उत्सव चालू आहे. विविध पर्वकाळ या 15 दिवसामध्ये अव्याहतपणे चालू आहेत. म्हणून अण्णांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे प्रवचनाचं चिंतन करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये लाभते, त्यासाठी डोळ्यासमोर निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील. हा 9वा अध्याय विशेष आहे बर का. गीतेचे एकूण 18 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत? आता कोणाला माहित आहे किती अध्याय आहेत आणि किती श्लोक आहेत? सध्या अवघड आहे. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा घुले ते म्हणायचे, बुवा आखाड्यात उतरायचे ना, सगळ्याच तयारीने उतरायचे. साम दाम दंड नीती आणि भेद. तर तो आखाडा गाजला जातो. तिथं उणीव काहीच चालत नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. पक्कड करायचे, खुराक पाहिजेच का? बिगर खुराकाचा पैलवान होईल होय महाराज? नाही. तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये देखील सगळा खुराक तुमच्याकडे पाहिजे. वेद वेदांत पाहिजे, व्याकरण पाहिजे, संत साहित्य पाहिजे, दृष्टांत पाहिजे, न्याय पाहिजे, सगळंच पाहिजे. सगळं भांडवल घेऊन चालावं लागतं. ते बोलायचे, ते म्हणायचे, माझा विस्तार नाही मला करायचा. पाहोनी या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे बर का. ते काय चाललंय? नाही तर गीतेत श्लोक किती आहेत? आता व्हॉट इज दिस गीता? मी काल गीता जयंतीला पुण्यामध्ये बोललो. कोण गीता? गीता तुमची आमची मुलगी आहे, बहीण आहे. ही गीता गीता जी बोलली जाते, होय दाजी, कोण आहे ही गीता? का 10-5 रुपये तिने तुम्हाला आम्हाला दिलेत? काय संबंध आहे सूत्रांसंबंध? असं नाही. संबंधाशिवाय गोष्टी घडत नाहीत. कोण गीता? एका वाक्यात सांगतो, गीता से हमारा क्या नाता है, गीता से हमारा क्या नाता है, अरे गीता तो हमारी माता है. गीता कोण आहे? तुमची आमची आई आहे. का आई आहे? बहीण का नाही? बहीण कधी कधी जर 2-4 भाऊ असतील तर दुजा भाऊ करू शकते, परंतु आई एकमेव असं पात्र आहे, तिला 10-5 मुलं जरी असले तरी ती भेदभाव करत नाही. एखादं मुलगा गोंडस आहे आणि एखादं थोडस हेकणं आहे म्हणा, कसं म्हणा, आईला नाही. आईला सर्व मुलं सारखे. म्हणून गीता ही आई आहे. आई तसं बोलायचं जर झालं तर ज्ञानोबराय बोलतात, आई ना हो ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करोनी माऊली रिघे जेवी. हे आईच्या संदर्भामधलं. तद्वत ही गीता नावाची जी आहे ना कोणी, ती तुमची आमची आई आहे. बरं, नुसती आई आहे असं नाही. काही आया आहेत ना अत्यंत दुर्लभ, दुर्बळ, ताकद काहीच नाही.
का खोटं आहे? पोरग जर रडायला लागलं तर 2 रुपये तिच्या कमळामध्ये नाहीत पोराला देण्यासाठी. अशाही काही आया आहेत का नाही? तिला मालकाला मागावं लागते. पिंट्या रडायला 2 रुपये असले तर द्या. ही आई दुर्बळ नाही. ही जी आई आहे ना, गीता नावाची आई, ही समर्थ आहे, समर्थ. हिच्याकडे कोणही जा, ज्ञानी जा, अज्ञानी जा, भक्त जा, अभक्त जा, कोणीही जा, जे जया पाहिजे ते आहे रे. हे देण्याचं सामर्थ्य माझ्या गीतेकडे आहे. मी बोलतोय ते लक्षात येतंय ना? नसेल तर तुम्ही म्हणाल हे महाराज कुठून धरून आणला तुम्ही. कारण हे सोपं आहे. समर्थ आहे, समर्थ. नुसती समर्थ नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, या समग्र आस्तिक आणि नास्तिक दर्शनाचं तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. चला बोला. होय अण्णा. चहुवेदी जाण साही शास्त्री, कारण आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन, उपदर्शन, ब्रह्मसूत्र, कारिका, जे काही समग्र ज्ञान ते या गीतेमध्ये आहे. बरं का? मी बोलत नाही, व्यास महर्षी बोलून जातात. सर्व उपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महत. सर्व उपनिषदो गावो. उपनिषद माहित आहेत? अवघड आहे. 10 उपनिषद तुम्ही आम्ही मानतो. 1008 उपनिषद आहेत. किती आहेत? 1008. त्याचं समग्र तत्वज्ञान 700 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबा गोड बोलतात, जी उपनिषदाची सार मला विस्तार करायचा नाही. सकल शास्त्रांचे माहेर म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. अलौकिक असणारा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये ही 9वा अध्याय अत्यंत महत्वाचा आणि अलौकिक आहे. 7 अध्याय आहेत. आपला 18 अध्याय आहेत. बरं का? त्या 18 अध्यायामध्ये 9वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? तर 9व्या अध्यायामध्ये समग्र तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून या 9व्या अध्यायाला भगवंतांनी नाव दिलेलं आहे अर्जुना राज विद्या राजगुह्य विभाग योगो नाम अथ 9मोऽध्याय. हा राज विद्या नावाचा अध्याय आहे. याला राजयोग म्हटलेला आहे. कोणता योग? राजयोग. काहींच्या जीवनामध्ये राजयोग उपजतच असतो. तुम्ही काही करा, त्या व्यक्तीला तुम्ही थांबवू शकत नाही. काही करा. नरेंद्र मोदीला जगानं विरोध केला 30 वर्ष, त्याला कोणी थांबवू शकलं नाही. मी जगानं बोलालो, भारतानं नाही, जगानं विरोध केला. परंतु ते देशाच्या पंतप्रधानपदी शेवटी आरूढच झाले. एक काळ असा होता का अमेरिकेमध्ये येण्यासाठी बंदी होती. कोणाला? होय काय बरोबर आहे? ती अमेरिका डोक्यावर घेऊन नाचाली. राजयोग आहे. आणि महाराज, ज्या ठिकाणी राजयोग असतो ना, म्हणे राजा बोले त्याला हले. तसा हा राजयोग असणारा 9वा अध्याय, राज विद्या राजगुह्य योगो नाम 9मोऽध्याय. हा 9वा अध्याय. या 9व्या अध्यायामध्ये बरेचसे काही श्लोक आहेत. त्यातला 22व्या क्रमांकाचा श्लोक आहे. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली काल एकादशीला, जी आपण गीता जयंती साजरी केली. बर का? हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा. भगवान सांगतात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान स्वतः सांगतात
जो माझा अनन्य भक्त आहे, शब्दप्रयोग ध्यानात घ्या, जो माझा अनन्य भक्त आहे, अनन्य, ज्यानं मला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. काय? सर्वस्व, काया वाचा आणि मन. बर का? आशाचा मी काय करतो? योगक्षेमं वहाम्यहं. कोणाचा? तुमचा, आमचा नाही. तुमची आमची अनन्यता किती आहे हरिभाऊ महाराज. एकनिष्ठता, अनन्य या शब्दाचा अर्थ एकनिष्ठता. किती आहे एकनिष्ठपणा जीवनामध्ये. अरे तुम्ही आम्ही पावला पावलाला माणसं बदलणारी लोक आहेत, देव बदलणारी लोक आहेत, संत बदलणारी लोक आहेत, तत्व बदलणारी लोक आहेत. पावला पावलाला अवघड आहे, कलियुग आहे. जो अनन्य आहे, जो एकनिष्ठ आहे, जरा पाहना जरा इतिहासामध्ये डोकावून. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. चला जरा भानदास महाराजाकडे पहा. जरी हे आकाश वर पडू पाय, ब्रह्म गोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन काय, परिमी तुझीच वास पाहेगा विठोबा. न करी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. हे कशाचं द्योतक आहे? एकनिष्ठचे द्योतक आहे. एकनिष्ठ पाहिजे. एकविध आम्ही न धरू पालट. जगद्गुरु तुकोबारांची भूमिका पहा. त्याच्या पुढे बोलतात तुकोबाराय, अनिक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासूनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. एकनिष्ठपणा आहे, एकनिष्ठपणा. अनन्य भाव ज्याला म्हटलेला आहे. अन्य आश्रया नाम त्यागो इति अनन्यता. अन्य कशाचाही स्वीकार नाही, त्या एकाचाच स्वीकार आहे, त्याचाच आश्रय आहे. आणि ज्या भक्ताने अन्याचा त्याग करून एकाचाच स्वीकार केलेला आहे, विको कमी राहू द्या. जग जरी त्याचे शत्रू झालं, काय? जग जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जिसपे कृपा रघुराज की बालन बाका होय. ही कबीरदास महाराजांची वाणी आहे. जो अनन्य भक्त आहे, जग जरी शत्रू झालं, वैरी झालं, ज्याच्या पाठीमाग भगवान आहे आणि ज्याने भगवंताचाच आश्रय केलेला आहे, कुछ नहीं होता, उसका कुछ भी नहीं होता. आलिया आघात निवाराया. मी थोडस बोलतोच आता, तुम्ही म्हणाल बोला. मला बरीच खुमखुमी आहे आणि माझी खुमखुमी अशी मिटत नाही. मला जुनं जमत नाही. एकदा पाडा वाचला की मी डबल वाचत नाही, बरं का. आपल्याला नवीन पॅटर्न काय आहे ते सांगायचा, तेच तेच म्हणलं की मला आवडत नाही, असं आहे. तुम्ही म्हणाल हे कस काय? हे मस्तीच आहे. आणि हे मस्ती व्यावहारिक मस्ती नाही, ही पारमार्थाची मस्ती आहे. ही जी खोमखोमी आहे राम महाराज, ही कशाची आहे? ते म्हणले लय दिवस झालं तुमचं प्रवचनच ऐकलं नाही. आता प्रवचन करणारी महाराज मंडळी शिल्लक राहिली नाही. काय म्हणता? ज्ञानेश्वरीवर बोलायचंय, लोकच नाही तुमच्याकडं. इथं आता उणीव नाही, भजनी मंडळ आमच्याकडे भरपूर आहे, परंतु अजून 5-25 वर्षाला प्रश्न आहे, बरं का. मला विस्तार नको आहे. मी का बोलालो? ज्यानं एका भगवंताचा आश्रय केलाय,
त्या भक्ताचं जग जरी वैरी झालं, शत्रू झालं, तरी त्याचं काहीच होत नाही. प्रसिद्ध उदाहरण आहे, ज्या पांडवालाच भगवंतांनी गीता सांगितली ती पांडव पहा. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासे आठविते. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव ज्यांना अखंड वनवास आहे. अखंड किती वर्ष अप्पा? 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवास. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या नंतर जर वनवास कोणाला स्वीकारावा लागला असेल तर तो पांडवांना. बरं, त्या 12 वर्षामध्ये एकही क्षण असा प्रयोग झाला नाही पांडवावर दुष्ट लोकांनी, एक क्षण देखील सोडला नाही. किंतु मी का बोलालो, भयान संकट आले तरी पांडवांनी भगवंताचं चिंतन, भगवंताचा आश्रय कधी सोडला नाही. भयान संकट. मी म्हणेल याच्यापेक्षा संकट मोठं नसल. ज्याच्या धर्मपत्नीला भर सभेमध्ये नग्न करण्यासाठी आतुर असणारी लोक, यापेक्षा मोठं धर्मसंकट आहे का? जाऊ द्या, गाडी बंगला हे सोडून द्या, नाही दिलं राज्य, ते संकट क्षुल्लक आहे. परंतु स्वतःच्या धर्मपत्नीला जर स्वतःच्या डोळ्यात समोर जर नग्न करण्यासाठी जर लोक तिचे लक्तरे ओढीत असतील, कापड ओढीत असतील, तर याच्यापेक्षा मोठं धर्मसंकट आहे का? नाही. परंतु अशाही संकट कालामध्ये या पांडवांचं रक्षण सर्व योगक्षेम माझ्या परमात्म्याने व्हायला. मला एवढंच बोलायचंय. योगक्षेमं वहाम्यहम्. आलं का लक्षामध्ये? कोणाचा? अनन्याश्चिंतयन्तो माम. जे अनन्य आहेत आणि केवळ त्याचं चिंतन करतात. कोणाचं? त्या भगवंताचं चिंतन करतात. वेळ आपली संपलेली आहे. केवळ भगवंताचं चिंतन. कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. बरं का? केवळ त्याचं चिंतन. कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से. केवळ भगवंताचं भजन, नामचिंतन, नाम भक्ती. बरं का? अनन्याश्चिंतयन्तो माम. वेळ खूप लिमिटेड असल्यामुळं तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यत तत्प्रबोधनम एत धेक परंतुंच ब्रह्मा अभ्यासम विदुर्बुधा. बरं का? त्याचं चिंतन, फक्त त्याचं चिंतन. याला अन्वय व्यतिरेक लावा, कसंही लावा, हे शब्द तुमच्या परिचित नाहीत, मला जाण आहे त्याची. अन्वय व्यतिरेकाने चिंतन झालं पाहिजे. आता व्हॉट इज दिस अन्वय ना व्हॉट इज दिस व्यतिरेक, काय चालू आहे तुमचे तुम्ही पहा, मला सांगायची गरज नाही. याचंच चिंतन करत असताना भगवान गीतेमध्ये सांगून जातात, अर्जुना, जे कोणी भक्त आहेत, कोणते भक्त? अनन्य. अण्णा, अनन्य असणारे भक्त. 8व्या अध्यायामध्ये बोलून जातात. अक्षर ब्रह्म योगो नामय अथ अष्टमोध्याय. 14व्या श्लोकामध्ये भगवान बोलतात, अर्जुना अनन्यश्चेतात सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ.
नित्ययुक्तस्य योगिनः, जे योगी अनन्य भावाने सतत माझं चिंतन करतात, स्मरण करतात, त्यांच्यासाठी मी अत्यंत सुलभ आहे. सुलभ 8व्या अध्यायामधला तो विषय आहे. अत्यंत चिंतनीय असा विषय आहे. या ठिकाणी भगवान सांगतात अर्जुना, अनन्याश्चिंतयन्तो माम, जे माझं अनन्य भावानं चिंतन करतात, मी काय करतो. तेषाम नित्याभियुक्तानाम. बरं का, नित्याभि या शब्दावर थोडंसं वजन द्या. तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. तुम्ही जसं माझं भजन कराल, जशी भक्ती कराल, नित्य केली तर नित्य, खंडित केली तर खंडित. भगवान म्हटले प्रसिद्ध वचन आहे, घेसी तेव्हा देसी. हा त्याचा न्यायच आहे महाराज. योगक्षेमं वहाम्यम, त्याचा संपूर्ण योगक्षेम मी स्वतः वाहतो. स्वतः महाभारतीय युद्ध आहे. महाभारतीय युद्धामधला प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुन भगवंताला सांगितलं, भगवान माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला. सैन्ययोर भयोर मध्ये रथम स्थापयमीच्युत यावदेता निरीक्षेहम योधो कामान अवस्थितान. मला पाहू तर द्या कोणासोबत युद्ध करायचं. पाहिलं महाराज, भगवंताने दाखवलं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म सगळेच पाहिले. आप्तेष्ट, आणि महाराज आप्तेष्ट जिथं जिथं आले तिथं तिथं स्नेह आला. हे ध्यानात घ्या. जिथं जिथं आप्तेष्ट आले तिथं तिथं स्नेह आला. पटत नसलं तरी माणूस अडकला जातो. हा स्नेह आहे. बोलायला लय पुष्कळ आहे, अडकला जातो. परंतु त्या अडकण्यामध्ये काही मर्यादा आहेत. अर्जुन अडकला. किती काळ? समोरच्याला किती पटतंय, किती जमतंय. नसल तर पुन्हा अर्जुनानं त्याचं स्वरूप दाखवलं ना महाभारतीय युद्धात. 11 अक्षोणी सैन्य नेसता नाबूद केलं. मला विस्तार करायचा नाही तिकडं. स्नेहामध्ये गुंतला आणि सांगितलं देवा मी युद्धच करणार नाही. भगवान म्हटले मी तुला सांगितलं होतं का? इथं ये कुरुक्षेत्रावर, मी तुला आमंत्रित केलं. आता आप्पांनी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे म्हणून आम्ही सर्वजण आलो. आमंत्रण नसल्यास लोक येत असते. बरं, नुसते एका आमंत्रणावर जमत नाही. पुन्हा पुन्हा आदरपूर्वक पत्रिका, आप्पांनी भेट घेणं, पुन्हा आम्ही फोन करणं, या निवृत्ती महाराज, सर्वांना आमंत्रित करावं लागतं. तसं भगवान म्हटले मी तुला सांगितलंय. अरे तूच म्हटला चला, मी आलो घेऊन. माझं काम आहे, मी तुझं सारथ्य करतोय. मी का बोलालो? योगक्षेमं वहाम्यहम. आणि अर्जुनाला सांगितलं एक ध्यानात घे, तू कुलवान आहेस, तू शिलवान आहेस, तू क्षत्रिय आहेस. या गोष्टी आता तुला चालत नाही. क्षत्रिय रणी पळून जाणे चालत नाही. ते युद्धच तुला करावं लागल. तस्मात युद्धस्व भारत. तू युद्ध कर. नसल तर म्हणशील नाही आता, मग तुला सांगतो. भगवान म्हणतात, ज्ञानोबरांनी गोड लिखाण केले महाराज. ज्ञानेश्वरी म्हणजे आमचा आत्मा आहे. ज्ञानोबराय बोलतात, मोह धरलिया ऐसी होईल, जी असतीही प्रतिष्ठा जाईल. इहलोकांतरेल परलोकेसी मोह धरलिया ऐसे होईल, जे असतीही प्रतिष्ठा जाईल. आणि मग काय होईल? या लोकासहत अर्जुन प्रतिष्ठित होता. आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी बरंचसं काही करावं लागतं. हे मी बोलत नाही, आमचे गुरुजी सांगायचे. प्रतिष्ठेसाठी सर्व काही करावं लागतं, सहन करावं लागतं. कुलवान शिलवान जे लोक आहेत ते प्रतिष्ठा जपण्यामध्ये संपूर्ण पिढ्यानं पिढ्या घालतात. येडं वाकडं चालत नाही.
बिनिडीच्या मुसळायला काय कुंकड बी गेलं तर लोटांगड त्याचा काय विषय नाही, परंतु जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना या गोष्टी चालत नाही. अर्जुनाची प्रतिष्ठा काय आहे? तुम्ही म्हणाल काय प्रतिष्ठा अर्जुनाची? ज्ञानोबारांनी 8 ओया खर्च केल्यात अर्जुनाच्या प्रतिष्ठेवर. 2 ओया सांगतो. कोण आहे अर्जुन? तुवा संग्राम हरू जिंकिला, निवांत कवचांचा ठाऊ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अर्जुना तुवा संग्राम हरू जिंकिला. अरे शुल्लक सोडून दे, हे यायत ना, हे छाटूर मोटूर दे सोडून. युद्धामध्ये तू प्रत्यक्ष भगवान शंकराला देखील पराजित केलंस, असा तू आहेस. निवांत कवचाचा ठाऊ पिढीला, गंधर्वासोबत तुझा इतिहास आहे, तुझा पवाडा आहे, आणि तू निघाला का? मग काय करू? पुढला गीतेचा जन्म आहे, मला तिकडे जायचं नाही. असा गीतेचा जन्म होत होती. गीता 9व्या अध्यायामध्ये आली. ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायाविषयी बरंच 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, मला उहापोह करायचा नाही. त्या 9व्या अध्यायातला हा 22वा श्लोक. या श्लोकामध्ये भगवान सांगतात, ज्या भक्तांनी माझाच आश्रय केलाय, माझाच आश्रय केलाय, अशा भक्तांचा योगक्षम मी चालवतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनापरि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यम. इथं किती बोललं तरी कमीच आहे. मागे पुढे उभारा हे सांभाळीत आलिया अघात निवाराया, योगक्षमताची जाणे जड भारी, वाटदाई करी धरुनिया. तुका म्हणी नाही विश्वास ज्या म्हणी, पाहवे पुराणी विचारुनी. पुराणामध्ये कितीतरी दाखले आहेत, कितीतरी संदर्भ आहेत, कितीतरी संदर्भाचं दाखल्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता दाखलेन संदर्भ हे शब्दच लोकांच्या कानावर नाहीत. होय, संदर्भ अवघड काम आहे. तसं संदर्भ देताना कितीतरी पुराणामध्ये संदर्भ दिले. एक संदर्भ डोळ्यासमोर ठेवतो आणि माझ्या वाचेला विसाव देतो. तुमचा वेळ नको घ्यायला, 5 मिनिट घेतलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले, अनेक संत की ज्यांचं जीवन कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्याचे निपावनती ही लोक. कर्म आणि धर्म केवळ भगवान परमात्मा आहे. कोणतंही काम असो, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, असे अनेक साधू संत आहेत. त्या साधू संतांमध्ये महान भगवत भक्त चोखोबाराय. कोण आहेत? चोखोबाराय. ज्या चोखोबारायांनी अनन्य भावानं त्या परमात्म्याची भक्ती केली, भजन केलं अनन्य भावानं. घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. तसं मला राम महाराज भागवतातला द्यायचा होता, मग तुम्ही आले, म्हणलं फुकट ज्ञान तुम्हाला देऊ नये, म्हणून मी थोडासा संदर्भ इकडे लावला, बदलला. बरं का? चोखोबाराय सतत चिंतन, सतत दिन रजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे, नकळे दिवस की राती, अखंड लागलीसी ज्योती, या ज्ञाने सतत भगवंत चिंतन. चोखोबारायांच्या मंडळीने सांगितलं, म्हटले का हो, तुम्ही तर रात्रंदिवस भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असता, तुम्हाला घराची काळजी नाही. होय वाल्मिक महाराज, घरादाराची काळजी घेतली पाहिजे. आपण प्रापंचिक लोक आहेत आणि प्रापंचिक महाराज मंडळीने तर घरादाराची अगोदर काळजी घ्यावी. घर आणि दार जर व्यवस्थित असेल तर परमार्थ होतो. घर आणि दार जर विस्कळीत असेल तर परमार्थ होत नाही. तुम्ही काही करा, घरदार व्यवस्थित पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. तुम्ही तुमचं घरादाराकडे लक्ष नाही, थोडंसं घरादारात काय अडचणी आहे जरा पहा जरा. ते म्हटले काय झाले? अहो काय झालं काय म्हणता? 9 महिने 9 दिवस ओलांडून गेले, माझं बाळापण जवळ येऊन ठेपलंय, घरी दुसरं कोणी नाही.
तुमच्या बहिणीला तर घेऊन या, तुम्ही नंतर आषाढी कार्तिकी काय वाऱ्या करायच्या ते करा. ठीक आहे म्हटले. आणि भगवान निघाले कुठं, आपलं चोखोबारा निघाले कुठं, बहिणीला आणण्यासाठी. बहीण घरी आणून ठेवून नंतर आपण आपला कीर्तन प्रवचन पाहू. परंतु वाटेनं जात असताना महाराज आता ते देहीचं विदेही भोगू दशा, ते जे चिंतनामध्ये मग्न झाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला श्री पांडुरंगा, माझ्या विठ्ठला श्री पांडुरंगा. आणि भजनामध्ये ही ताकद आहे, भाव समाधी लागली. कोणाला? इकडं भगवंताला प्रश्न पडला, माझा हा अनन्य भक्त ज्या कार्यासाठी घरीहून निघाला तो कार्य विसरलाय. आणि इकडं तर मग आता दिवस जवळ आलेले होते महाराज. तेवढ्या कालखंडामध्ये भगवंतानी श्री क्षेत्र पंढरीवरनं चोखोबारायांच्या घरी बहिणीचं रूप धरून, वहिनी उघडा दार हका मारी, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हका मारी, दार उघडलं, बाळांपण केलं. दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे. या भरतबुवा रामकृष्ण हरी. आता भारतानंद बुवा आल्यामुळं थोडंसं माझा मुद्दा इथं संपला. का संपला? अनन्य असणारे चोखोबार आहे ते भक्त. अशा भक्तांचा योगक्षम स्वतः भगवान सांगतात, योगक्षेमम वहाम्यहम. योगक्षमताचे जाणे जड भारी, वाटदाई करी धरून या. बरं का, असा गोड विषय 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. विषय किती जरी बोलला तरी हा अत्यंत चिंतनीय आणि गोड विषय आहे. परंतु वेळेचंही भान पाहिजे. बुवा सांगायचे, महाराज भानावर पाहिजे. काय पाहिजे? महाराज भानावर पाहिजे. आता बरेचसे भानावर नाहीत, त्याला मी काही एकटा करू शकत नाही बुवा, बरं का. परंतु आपण भानावर असलं म्हणजे एक वेगळा आनंद असतो. विषय सोडून द्या बाकीचा. तसं या ठिकाणी भगवान सांगतात, योगक्षेमम वहाम्यम. कुणाचा? जे अनन्य भक्त आहेत. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यम. झालेली ही सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, आणि ज्यांच्या निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन आहे असे परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आमचे प्रल्हाद अण्णा मुंडे यांच्या पवित्र स्मृतीला समर्पित करतो. आणि माझ्या वाचेला याच ठिकाणी विसावा देतो. विसावा देत असताना एकच माऊलीकडे मागणं, हे माऊली, तुम्ही संत माझी आकडा, कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा, होईन मी पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठलाय विठालाय 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 विठ. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. लागलीच या ठिकाणी भजना विश्वात्मके देवी येनी वाग यज्ञ तोषावी, तोषोनी मज द्यावी, जी खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परी पडो, दुरितांची तिमिर जाऊ, विश्वसो धर्म सूर्य पाहू, जो जीवांशील तो ती लाहो, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवृत्त भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरुची आरव, चेतना चिंता मुनीचे गाव, बोलती जी अर्णव, चंद्रमेजी अलांछनो, ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्वसुखी, भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजिये, दृष्टा दृष्ट विजय, एथ मने श्री विश्वेश्वराओ,
इनेवरी ज्ञानदेव सुखया झाला, इनेवरी ज्ञानदेव सुखया झाला, इनेवरी ज्ञानदेव सुखया झाला। पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज के, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज, श्री गुरु संत सोपान काका महाराज, हार हार बोल बजरंग बली के। धन्यवाद। रामकृष्ण हरी।